नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सगळ्यात आधी तर श्री स्वामी समर्थ. मी आज आलेलो आहे मीनाक्षी थिएटर पोलीस येथे बंद 2 हा सिनेमा बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता थिएटरच्या बाहेर खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. जे काही दिवसभरात शोज आहेत ते सगळे कंप्लीट हाऊसफुल आहेत. मी 6:15 ते 9:30च्या शोला गेलो. मी ऍक्च्युली आदल्या दिवशी जाणार होतो 6:15 ते 9:30च्या शोला, पण आम्हाला तिकीट्स मिळाले नाहीत. आणि सगळ्यात मोठं कारण तिकीट न मिळण्याच्या पाठीमागचं म्हणजे लोकांचं भरभरून असलेलं प्रेम या चित्रपटाला. आणि हे तुम्ही बघू शकता, ही मोठी रांग आहे. मी आता थिएटरमध्ये प्रवेश केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तिकीट ऑनलाईनच बुक केलेलं, कारण ऑफलाईन अवेलेबलच नव्हतं. खालच्या दारातून आपण स्टॉलला जाऊ शकतो आणि जे वरती तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत तिथून आपण बाल्कनीला डायरेक्ट जाऊ शकतो. देऊळबंद 2 हा चित्रपट आहे. हे जे 3 शोज आहेत दिवसातनं, 12 ते 3, 6 ते 9 आणि 9 ते 12 असे शोज आहेत. तर आपण आता एंट्री करत आहे थिएटरमध्ये. तुम्ही बघू शकता थिएटरमध्ये आज शिरताच खूप गर्दी आहे. सगळे शोज आहेत ते हाऊसफुल आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता, हे कम्प्लीट मीनाक्षी थिएटर आहे आमच्या पोलीसचं. आणि पिक्चर चालू व्हायच्या अगोदर आमचं भाग्य म्हणजे तिथं स्वामी समर्थांच्या वेशभूषेमध्ये एक व्यक्ती आले होते. त्यांचं नाव विजय पिसे होतं. माझ्या बाबांच्या ओळखीचेच आहेत. तर त्यांनी स्वामी समर्थांची वेशभूषा करून त्यांची कला सादर केली 5 ते 10 मिनिटं. चांगल्या पद्धतीने त्यांनी कला सादर केली स्वामी समर्थांच्या भूमिकेतली. आणि हा जो तुम्हाला त्यांच्या पाठीमागे दिसतोय तो पूर्णपणे हा त्यांचाच ग्रुप आहे. आणि त्यांना बघण्यासाठी गर्दी बघू शकता की किती गर्दी झालेली आहे. आमचं हे भाग्यच म्हणायला लागेल की आम्हाला हे सगळं बघायला भेटलं. आम्ही यापूर्वी खूप पिक्चर बघायला आलोय थिएटरमध्ये, पण असा अनुभव पहिल्यांदाच आम्हाला भेटलाय. हा अनुभव खूप मस्त होता माझ्यासाठी तर वैयक्तिक. आणि जे लोक तिथं उपस्थित होते हे सगळं बघण्यासाठी, हे त्यांचं भाग्यच म्हणायचं. हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर पिक्चर सुरू झाला. तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवर असे चांगले कंटेंट येत असतात. तोपर्यंत बाय.